रमाई. साहेबांचं पत्र आलंय. किती दिवसांनी. बॅरिस्टर बाळासाहेब 7 समुद्र पार केले, पण त्यांच्या चाळी, त्यांच्या गरिबी आणि त्यांच्या रागामध्ये रमलंय. रामू, तुझी आणि मुलांची खूप आठवण येते. खाण्यापिण्याचे हाल होत असतील तर मला कळव. साहेब, तुम्हाला कसं सांगू, इकडची चूल पेटली नाही तरी चालेल, पण तुमच्या शिक्षणाचा दिवा विझता कामा नये. तुम्ही तिथे शिकलात तर इथे माझ्या लाखो लेकरांचं भलं होईल. लोक म्हणतात, रामू, तुझा नवरा तुला सोडून परदेशात गेला. तू इथे शेण काड्या वेचतेस, लोकांची धुनी भांडी करतेस. काय मिळालं तुला? मी त्यांना काय सांगू? मला काय मिळालं यापेक्षाही महत्वाचं, या देशाला काय मिळणार आहे ते महत्वाचं आहे. माझा राजरत्न गेला. माझा काळजाचा तुकडा होता तो. माझं घर रिकामं झालं. पण मी हे साहेबांना कळू दिलं नाही. जर त्यांना कळालं असतं की त्यांचा राजरत्न गेलाय तर ते अर्धवट शिक्षण सोडून परत आले असते ना. तर जर ते परत आले असते तर या माझ्या लाखो राजरत्नांचं काय झालं असतं? त्यांचं जीवन अंधारात पडलं असतं ना. पत्रात कारण की, साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी ते सुखात आहे. भाकरीचा एक तुकडा आणि पाण्याचा एक घोट पियाली तरी माझं पोट भरतं. तुम्ही तिथे शिका, इतके शिका, इतके शिका या देशातल्या अन्यायाची गळमट तुमच्या लेकरीने नाही शिवावी. साहेब, तुम्ही सूर्यासारखे जळखट राहा. मी तुमच्या पाठी बनून मी तुमच्या सावली बनून तुमच्या मागे असेल. पत्रात कारण इतकंच. जय भीम.